जत नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती तथा काँग्रेसचे मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष भूपेंद्र कांबळे यांना एडी फाउंडेशन महाराष्ट्र राज्यमार्फत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जीवनगौरव पुरस्कार 2025 साहित्यरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला। सांगली येथे पार पडला। यावेळी आमदार इद्रिस नाईकवडी, आमदार विक्रमसिंग दादा सावंत यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। माजी बांधकाम सभापती भूपेंद्र कांबळे यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम केले असून त्याचबरोबर सार्वजनिक क्षेत्रात त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे। कोरोना काळात गरजूंना मदत असो, गोरगरिबांना मदत असो आणि गरजू रुग्णांना स्वखर्चातून उपचार केले असून सर्व महापुरुषांची एकत्रित जयंती त्यांनी साजरी केली होती। त्याचबरोबर नगरसेवक म्हणून कार्य करत असताना प्रभागात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली असून गोरगरीब जनतेच्या मदतीला धावून जाणारा युवा नगरसेवक म्हणून भूपेंद्र कांबळे यांची ख्याती असून त्यांनी आत्तापर्यंत केलेली समाजसेवेची पोचपावती म्हणून या कार्याची दखल घेत एडी फाउंडेशनच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे।